आज राज्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये म्हाडा कॉलनीचा जो परिसर आहे त्या ठिकाणी राहणारे नागरिक आहेत त्यांच्यावरती असणारा आर्थिक भार कमी व्हावा यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले. काय नेमकी भेटीमध्ये चर्चा झाली आहे, कोणते मुद्दे मांडण्यात आले? मॅडम असं आहे, हे गेले 2 ते 2.5 वर्षापासून आम्ही फॉलोअप करत होतो. मागच्या टायमाला सुभाष केरनार आहे, आमचे सर आहे, प्रकाश धोत्रे आहे. आम्ही कधी इथलं जे स्थानिक रहिवासी आहे, मला एक नगरसेवक आम्ही नसताना पण एक स्थानिक रहिवासी म्हणून आम्ही एक काम करत होतो. आमदार साहेबांचे पाठलाग करत होतो, बाबासाहेब आम्हाला एक खमती करायचे आहे. आणि ते असा वेळ आला का नंतर इलेक्शन लागलं. इलेक्शन झाल्यानंतर 14 फेब्रुवारीला आम्ही एक पत्र दिलं आमदार साहेबांना. सर, आपलं जे मागच्यापासून फॉलोअप चालू होतं, या फॉलोअपमध्ये जरा टॅक्स लोकांच्या लीज रेंट सोडून बाकीचे जे टॅक्सेस आहे नगरपालिका सर्व्हिस देते आपलं, आणि म्हाडा पण टॅक्स घेते, डबल टॅक्स होतो, लोकांच्या वरती जास्त भार पडतो आणि कमती झाला पाहिजे. आणि त्याच्यात आमदार साहेबांनी दखल घेतलं. ताबडतोब ते अधिवेशनामध्ये ते लेटर सबमिट केले आणि मुद्दा घेतल्यानंतर आमदार साहेबांना मागच्या अधिवेशनला ते लागलं नाही आणि या अधिवेशनाला आमदार साहेबांना पहिलं मीटिंगचा टाइम मिळाला आणि 24 तारीखला पत्र काढलं आणि नगरपालिकेला पण बोलवून घेतले. त्याने नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड होते आणि म्हाडाचे सर्व अधिकारी होते, आपला आमदार साहेब होते आणि आमदार साहेबांच्या प्रयत्नाने सर्व प्रश्न मिटण्याचे याच्यावर आहे. आणि राज्यमंत्रीने पण चांगलं सहकार्य केलं आम्हाला आणि मीटिंगमध्ये सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं पुढचे हे तपासणी बरोबर करा आणि याच्या लोकांचे कामं झाला पाहिजे. आणि डबल टॅक्स घेणं आणि दोन्ही अगर नगरपालिका जेव्हा सर्व्हिस देते आणि आपल्याला घ्यायचे अधिकार का, असं राज्यमंत्रीने पण का त्यांना सांगितलेलं आहे. आणि आमदार साहेब याच्या पाठपुरावा करून आम्हाला खूप म्हणजे माडाच्या लोकांना मदत करतो. माडाच्या रहिवाशांना पण बोलवलं होतं. आज माडाचे रहिवासी आमच्या सुभाष केरनार आणि सर पण होते आणि आपला तुषार प्रभुदेसाई पण होते आणि नगरसेवक सौरभ लाड पण होते आणि मी होतो. आणि त्याच्यामध्ये असं आम्हाला दिसण्यात आलं का आजच्या बोलण्यामध्ये साहेबांचे खूप सहकार्य मिळालं राज्यमंत्रीचं आणि काम पुढच्या मार्गी लागण्यासाठी. इथे बसून त्यांना देऊ अर्थात या परिसरात तर या परिसरात मध्ये तुम्ही राहतात आणि आज नगरसेविका आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन खूप महत्वपूर्ण आर्थिक भार कमी व्हावा तुमच्यावरचा यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तुम्ही स्वतः उपस्थित तर काय सांगाल? मी या माडा परिसरात गेल्या 20 वर्षापासून राहतोय. माडाला 20 वर्षापासून 2 प्रकारचे वेगवेगळे टॅक्स भरावे लागत आहेत. आता एक आहे लीज, जो म्हाडा घेते त्याबद्दल काही दुमत नाही, आणि नगरपालिका दुसरीकडे आमच्याकडून टॅक्स पावतीच्या निमित्ताने सगळा मेंटेनन्स सर्व्हिस चार्ज घेतो. असं असताना म्हाडा आमच्याकडून येणे टॅक्स घेते वेगळा, जो जमीन महसूलशी संबंधित आहे, जो टॅक्स रेव्हेन्यू डिपार्टमेंटने घ्यायला पाहिजे तो टॅक्स म्हाडा घेते. दुसरा मुद्दा असा की म्हाडा सर्व्हिस टॅक्स घेते. या ठिकाणी बदलापूर असेल किंवा महाराष्ट्रातला कुठलाही म्हाडा कॉलनी असेल, ज्या ठिकाणी त्यांची कोणतीही सुविधा दिली जात नाही. आपल्या बदलापूर म्हाडामध्ये कुळगाव बदलापूर पूर्व ह्या म्हाडामध्ये त्यांनी काही सुविधा दिल्या नाहीत. धोत्रे साहेब जेव्हा नगरसेवक होते त्याच वेळेस कुळगाव बदलापूरच्या त्यांनी ट्रान्सफर केले त्यांचे अधिकार, तरी सुद्धा ते सर्व्हिस टॅक्स घेत आहेत, मेंटेनन्स चार्ज घेत आहेत. कसला मेंटेनन्स चार्ज घेत आहेत? आज आम्ही बंगलावासी आहेत, आम्हाला फक्त प्लॉट दिलाय, त्यांनी प्लॉट देऊन सुद्धा ते मेंटेनन्स लावत आहे. म्हणजे कसलं जमिनीचं मेंटेनन्स घेत आहे का? रोड हे नगरपालिका करते, ड्रेनेज नगरपालिका करते, सगळ्या गोष्टी नगरपालिका आम्हाला देत असताना सुद्धा असे चुकीचे ते आमच्याकडून टॅक्स वसूल करतात. या निमित्ताने स्वामी शेठ त्याचबरोबर सौरभ दादा आम्ही त्या ठिकाणी गेलो. तिथे आमदार साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने आपलं मुद्दे लावून धरले. त्याचबरोबर जे मंत्री महोदय होते त्यांनी आम्हाला आश्वासित केलं किंवा त्यांनी लिहून दिलं लगेच त्याच ठिकाणी विभागीय आयुक्तांना की याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्या म्हणून आणि योग्य ती कारवाई करा. त्याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असलेले कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी सुद्धा पूर्ण ड्राफ्ट त्या ठिकाणी बनवून आणला होता आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. मला अभिमान आहे आमच्या मुख्याधिकाऱ्यांचा पण. आणि त्या ठिकाणी उपस्थित मध्ये तर राजपूत सर असतील,
त्याचबरोबर तुषार प्रभुदेसाई असतील, हे सगळे लोक होते आणि सगळ्यांनी आमच्यावर होणारा हा जो अन्याय आहे की आम्ही तुमच्याकडून सर्व्हिस न घेता राज्य शासनाच्या निमित्ताने म्हाडा महामंडळ आमच्याकडून दुहेरी टॅक्स का वसूल करतो, असे प्रश्न विचारण्यात आले आणि त्या ठिकाणी राज्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलं की खूप चांगल्या पद्धतीने तुमचा तो टॅक्स कसा कमी करता येईल या विषयावर चर्चा होईल. त्यानंतर मी त्या ठिकाणी एक मुद्दा म्हणून मांडला. म्हाडाचे जे काही प्लॉट असतात, बैठ्या चाळी असतात, याचं काही दिवसानंतर कन्व्हेन्स किंवा फ्री होल्ड व्हायला पाहिजे. जे तो त्यांचं कर्तव्य आहे म्हाडाचं, ते त्यांनी बजवावं असं म्हणून मी त्यांना सांगितलं. तेव्हा तिथील जे मिळकत व्यवस्थापक होते त्यांनी सांगितलं की याच्यावर तुम्ही आम्हाला पत्रव्यवहार करा, आम्ही लवकरच त्याच्यावर कारवाई करू. धन्यवाद. येस मॅम, आज महत्वपूर्ण अशी चर्चा जी आहे ती मंत्रालयामध्ये झालेली आहे. कशा प्रकारे याचा फायदा जो आहे तो म्हाडा कॉलनीतल्या रहिवाशांना होणार आहे? हे गेल्या 20 वर्षापासून म्हाडाच्या रहिवाशांना सामोरे जावं लागत आहे. तर एनए टॅक्स असो, सर्व्हिस चार्जेस असो, मेंटेनन्स चार्जेस असो, तर हे दुहेरी टॅक्स त्यांना भरायला लागत आहे. तर हे अनेक वर्षापासून म्हाडा रहिवासी म्हणून माझे बाबा स्वामी धारवीण आणि सुभाष खेरनार आणि राजपूत सर आणि प्रकाश धोत्रे, माजी नगरसेवक प्रकाश धोत्रे साहेब, तर हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आणि मग मी निवडून आल्यानंतर मग आम्ही आमदारांना पत्र दिला 14 मार्च रोजी, आणि त्यांनी 16 मार्च रोजी त्यांनी ह्या पत्राला आधारित त्यांनी हा मुद्दा अधिवेशनात घेतला. तर अधिवेशनात घेतला आणि मंत्रालयामध्ये मीटिंग लावण्यात आली. तर या मीटिंगमध्ये सौरभ लाड आणि तुषार प्रभुदेसाई उपस्थित होते. तर हा प्रश्न खूप म्हणजे कालावधीपासून राहिलेला आहे. तर आपली प्रयत्न हीच आहे की हा प्रश्न सुटावा आणि लोकांना न्याय भेटावा. जे दुहेरी टॅक्स भरायला लागतं तर ते न भरता त्यांना पण एक टॅक्स असला पाहिजे. तर हीच आपली प्रयत्न आहेत आणि ह्याचा पाठपुरावा मी करत राहू.